शुभ सकाळ माझ्या गोड ताईंना, मैत्रिणींना अगदी मनापासून तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। तर चला, आजचा दिवस आहे बुधवार आणि आता जसं की गौरी गणेश त्यांची पण तयारी चालू आहे। घरातली साफसफाई केली तर सणवार असले की छान वाटतं। आणि जसं की 8 दिवसापासून भरपूर असा पाऊस आहे आमच्या इकडं आणि त्याच्यामुळे पण घर खूप खराब झाले। जसं की भांड्यावर पण जरासं बुरा आले आणि घरामध्ये जाळे पण झाले। तर 8 दिवसापासून सारखं पाऊस आहे, पावसानं कसं घर खूप घाण होतात। आणि चला आपले आता सण पण सुरू येतात। जसं की माझ्या घरी महालक्ष्मी पण असतात, गणपती बेर असतात। सर्व सण जे आहेत ते देवाच्या आशीर्वादानं भरपूर येतं। कोणताच सण असा नाही की पडलेला आहे। तर चला मला साफसफाई करायची होती आणि सकाळी आज की नाही पाऊस पण उघडला होता, तर मी सगळे धुणं पण धुवून टाकलं। जसं की महालक्ष्मी येतात, गणपती तर घरात स्वच्छता केली तर सण कसं घवघव वाटतात। नाही तर पुढलं साफ करायचं, महाग कचरा तसा ठेवायचा, ते करून पण उपयोग नाही काही नाही। देव म्हणतो जसं की साफसफाई जितकी ठेवली तितकी घरात पण स्वच्छता असली ना की आपल्या मनालाही चांगलं वाटतं आणि सण पण असे घवघव वाटतात। पुढून साफसूफ केलं ना की मनाला संतुष्ट बिलकुल वाटत नाही, किती काही असू द्या। मी त्याच्या कोणते साफ करीत असते। जसं की श्रावण महिना लागायच्या आधी पण सगळी साफसफाई झाली होती माझी। आणि आज जर असं ऊन पडलं आहे तर सगळे कपडे पण धुवून टाकलेत आणि घरातली साफसफाई केली। जसं की सगळं किचन पण साफ करायचे मला आणि थोडेसे चिल्लर भांडे तर ते पण घासून घ्यायचे, तर जसे की खराब झालेत आता पावसाने। आणि किचनमधलं कसं मेन म्हणलं तर किचनच आहे। किचनमध्ये स्वयंपाक वगैरे आपण करतो ना, तर देव धर्म निवेद वगैरे करतो, तर जसं किचन साफ केलं ना, स्वच्छता ठेवली की एकदम छान वाटतंय पूजा वगैरे करायला। आणि सगळ्या पूजा ज्या असतात ते म्हणजे किचनमध्येच असतात, फक्त महालक्ष्मी जे मी हॉलमध्ये बसवते। तर चला तुमची पण तयारी जी आहे ते सुरू झालीच असेल, मला माहितीच आहे। सगळ्या ताई जे आहेत आपल्या आपल्या पद्धतीनं जे आहेत सुरू करतातच तयारी। सगळ्याच्या घरीच ज्या आहेत महालक्ष्मी असतात, गौरी गणेश असतात। तर चला आज सकाळपासूनच लागली कामाला। जशी म्हणजे काळी चटणी काळा मसाला पण संपला आहे, कोणी मालवणी मसाला आहे म्हणते, तर आज मला ते पण वाटायचं आहे। तर आज भरपूर कामं आहेत आणि जराशी मध्ये तब्येत बी खराब होती, त्याच्यामुळे कामामध्ये खूप गॅप आलेला आहे। तर चला आता माझी गौरी गणेशची जी तयारी आहे ते चालू झालेली आहे। आणि तुमची जे कुठपर्यंत तयारी आली काय नाही ते कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि पूर्ण व्हिडिओ जे आहे ते स्किप न करता जरूर बघा। आणि मी जे मसाला वाटणार आहे ना त्याच्यामध्ये काय काय टाकले काय काय नाही, थोडासाच व्हिडिओ काढला, जास्त काही काढला नाही, कारण घरी अचानक पाहुणे आली होती। पण जे मसाल्यामध्ये मी काय काय ॲड केलेलं आहे ते तुमच्यासोबत शेअर करते, तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघत राहा। तर चला तुमच्यासोबत शेअर करते, जसं की मालवणी मसाला म्हणतात, तर तेजपत्ता घेतलेला आहे मी। आणि थोडासा जे कांदा वाळून ठेवला होता उन्हाळ्यामध्ये, कांदा तर कंपल्सरी मी काळ्या चटणीमध्ये टाकीत असते आणि खूप छान लागतं। आणि भाजी पण अशी खूप मस्त होती। जशी खसखस घेतलेली, जिरू घेतलेलं आहे आणि पुन्हा आपलं जे आहे ते फूल घेतलेले आणि एवढं फूल जे आहे घेतलेले, पुन्हा बारीक उकळी करून खोबरं पण घेतलेले आणि हे जे आहेत ते धने घेतलेले, जसं की लवंगा, इलायची, मोठी इलायची, दालचिनी, मिरे घेतलेले, तर लवंगा घेतलेल्या, इलायची, मोठी इलायची, करणफूल घेतलेले, जायत्री घेतलेली। आता आपल्याला जेवढं टाकू वाटलं तेवढं आपण सामान टाकू शकतो, पण मी जेवढं टाकते तुमच्यासोबत शेअर करीत आहे। आणि हे जे सगळे मसाले आहेत मी कर्नाटकमधून आणलेले तर, आणि ह्याची मला जे 2दा-3दा भरपूर अशी चटणी होती ना, आता जे आहे थोडा मसाला मी आज घेतलेला आहे। आणि ही जी चटणी आहे मला वाटायची तुमच्यासोबत सगळं शेअर करणार ते, पण अचानक घरी पाहुणे आले म्हणून एवढा मसाला जे आहे मी ते त्याच्यामध्ये टाकणार आहे, ॲड करणार आहे, म्हणून तुमच्यासोबत शेअर करते। आणि कसा वाटला व्हिडिओ काय नाही कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि तुमची घराची साफसफाई कुठपर्यंत आली सणाची ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब टू माय चॅनल।